मित्रांनो, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट आला नाही आहे. त्या संदर्भात ही इम्पॉर्टंट अपडेट आहे. मुलांचं असं म्हणणं आहे, की सर आता फक्त पेपर राहिले, बॅकलॉगचे 20 तारखेपासून सुरू होत आहे. म्हणजे हार्डली 8 दिवस राहिले आणि जर रिझल्ट नाही आला आणि आम्ही पेपर आता रिझल्ट नाही आला म्हणजे आम्हाला पेपर द्यावा लागेल. आम्ही पेपर दिला आणि पेपर दिल्यानंतर जर रिझल्ट आला, तर मग आमचे कुठले मार्क कन्सिडर होतील? येस. सो आता मित्रांनो, याच्यात कसं असतं, असं नाही होत की पेपर दिल्यानंतर रिझल्ट येईल, पेपरच्या आधीच रिझल्ट येईल. आत्तापर्यंत माझ्या एवढ्या 10 वर्षात बघण्यात दोनदाच आलं आहे की पेपर झाल्यानंतर रिझल्ट आला आहे. बाकी नाही, म्हणजे 99% पेपरच्या आधीच रिझल्ट येणार आहे. समजा पेपरच्या नंतर जर आलाच रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट, तर काय होईल, जर तुमचा पेपर रिव्हॅल्युएशनमध्ये निघून गेला असेल, तर निघून गेलेला जो असेल तो रिझल्ट कन्सिडर होईल. तुमचा जो नवीन पेपर तुम्ही दिलेला आहे तो कन्सिडर होणार नाही. ओके. आणि जर बॅकलॉग राहून गेलं, रिव्हॅल्युएशनमध्ये नाहीच निघाला, तर मग जेव्हा पेपर देताय, पेपर देऊन निघाला तर मग तो कन्सिडर होईल आणि पेपर देऊनही नाही निघाला तर मग बॅक राहील. सो या प्रकारे जर निघून गेला तर रिव्हॅल्युएशनमध्ये निघून गेला तर निघून गेल्याचा रिझल्ट कन्सिडर होईल आणि निघून नाही गेला तर जो नवीन तुम्ही देताय तो कन्सिडर होईल. सो या पद्धतीने आहे. सो याच्यामध्ये अजून काही डाऊट असले मला कमेंटमध्ये सांगा आणि बस एंड सेमच्या प्रिपरेशनसाठी आता पर्पल हॅट ॲप्लिकेशनवरनं स्टडी करा, म्हणजे विषय स्कोर होईल. सेल्फ स्टडी करत बसू नका. सगळं एक्झाम ओरिएंटेड PYQ बेस्ड शॉर्टकट स्टडी मटेरियल पर्पल हॅट ॲपवर आहे, त्याच्यावरनंच करा. 100% गॅरंटेड स्कोरिंग.